मिशन झी 24 तास संघर्षाला हवी साथ या आमच्या विशेष उपक्रमातली ही यशोगाथा आहे एका गरीब पण जिद्दी क्रिशा शाह या मुलीची। मूकबधीर आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या या कन्येनं 10वीच्या परीक्षेत तब्बल 96% मार्क्स मिळवून घवघवीत यश मिळवलंय। विरारच्या अमित आणि शेफाली शाह यांना त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीच्या 10वीतल्या दैदिप्यमान यशाचं भरभरून कौतुक करायचंय। पण मूकबधीर असल्यानं ते इच्छा असूनही मुलीबद्दल भरभरून बोलू शकत नाहीत। आपल्या एकुलत्या एक लेकीनं 96% गुण मिळाल्याचं कौतुक त्यांच्या डोळ्यात मात्र स्पष्टपणे दिसतंय। मूकबधीर असल्यानं समाजात त्यांना कोण विचारणार, कुठे नोकरी मिळेना, तेव्हा टेलरिंगचं काम करून या दाम्पत्यानं आपल्या मुलीला मोठं केलं आणि क्रिशानंही 96% गुण मिळवून आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं सोनं केलंय। मैंने प्लान किया कि एनएम कॉलेज में एडमिशन लेना है पार्ला में एंड देन एक्चुअल साइंस करना है आगे जाके, मतलब बीएससी इन एक्चुअल साइंस। एंड अगर मुझे चांस मिला आगे पढ़ने का तो आई विल गो फॉर मास्टर्स। मुझे टीचिंग में इंटरेस्ट है, सो फर्स्ट पहले मैं अपना बीएससी डिग्री लूँगी एंड देन मैं बीएड के लिए ट्राई करूँगी। मतलब वो जो एक्चुअली मैं सिखाना चाहूँगी। हँडिकॅप आहे दोघा आणि त्यांची एक जी मुलगी आहे ज्याने ते खूप चांगलं केलं ते एसएससीमध्ये आणि मी त्याची काकी आहे आणि आमची फॅमिली थोडी मिडल क्लास आहे। खूप परिस्थिती अशी कंडिशन आहे की हे तरी आम्ही ही मुलगीने छान केलेलं आहे। हालाकीच्या परिस्थितीत एवढं मोठं यश मिळूनही क्रिशाचं कौतुक करायला समाजातून कुणीच पुढे आलं नाही। ना आजूबाजूच्या लोकांना कौतुक करावं असं वाटलं, ना कोणा राजकारण्यानं मदत केली। भविष्यात तिला शिक्षिका व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहून आई वडिलांचा सांभाळ करायचा आहे। कदाचित उच्च शिक्षण घेण्याची तिची इच्छा असेलही, पण गरीब परिस्थिती आणि मूकबधीर पालक यामुळे तिच्या स्वप्नांनाही मर्यादा आल्यात। शिक्षणासाठी तिला गरज आहे मदतीची। समाजातून सढळ मदत मिळाली तर कदाचित ती यापेक्षाही मोठी स्वप्न पाहून साकार करू शकेल। झी मीडियासाठी प्रवीण नलावडे, विरार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।